पगार झाल्यावर सुरुवातीचे 2-3 दिवस ना खूप भारी वाटतं. यावेळी नक्की पैसे साठवणार हा विचार अगदी पक्का असतो मनात. हो, आणि हा विचार आपण दर महिन्याला करतोच. अगदी. पण जसा जसा महिना पुढे जातो तसतसे पैसे संपत आणि महिन्याच्या शेवटी पाहिलं तर खिसा पुन्हा रिकामाच असतो. हा अनुभव इतका सामान्य आहे की प्रत्येकाला तो कधी ना कधी येतोच. हो ना. मग हे सगळं पाहिल्यावर एक मोठा प्रश्न पडतो की पैसे येतात कुठे आणि जातात कुठे. हे खूप मोठं गूढच वाटायला लागतं. खरंय, सुरुवातीला आपण विचार करतो की कदाचित आपली कमाईच कमी आहे, पगार वाढला की सगळं ठीक होईल असं आपण स्वतःला सांगतो. पण तसं होत नाही. बरोबर, कारण अडचण आपली कमाई कमी असण्यात नसते. खरी अडचण असते की आपण ते आलेले पैसे कसे वापरतो यात. म्हणजे सवयींमध्ये अडचण असते. अगदी. पैशांचा प्लॅनिंग कसं करतो ह्यातच सगळं रहस्य आहे. आणि आजच्या या सखोल चर्चेत आपण ह्याच मानवी मानसशास्त्राचा वेध घेणार आहोत. खूपच छान. कारण पैशांचं प्लॅनिंग हा शब्द ऐकायला खूप मोठा वाटतो, पण मला वाटतं याची सुरुवात अगदी छोट्या गोष्टींमधून होते. हो, अगदी बरोबर. म्हणजे पैसे नक्की कुठे जातात याचा विचार केला ना, तर माझ्या डोळ्यांसमोर रोजच्या जीवनातले ते छोटे खर्च येतात. जसं की म्हणजे बघा, बाहेर गेल्यावर घेतलेला चहा, मित्रांसोबत कॉफी किंवा ऑनलाईन स्क्रोल करताना अचानक आवडलेली वस्तू खरेदी करणं. हां, त्यावेळी आपण फार विचार करत नाही. आपल्याला वाटतं की अरे 50-100 रुपये तर आहेत, याने काय मोठा फरक पडणार आहे. हाच तो पहिला आणि अत्यंत महत्वाचा टप्पा आहे, ज्याला आपण छोट्या खर्चांचा भ्रम म्हणू शकतो. भ्रम म्हणजे कसा? इथे आपलं मानसशास्त्र कसं काम करतं हे समजून घेणं गरजेचं आहे. आपला मेंदू या 50-100 रुपयांना खूपच क्षुल्लक मानतो. कारण मेंदू नेहमी तात्काळ आनंदाचा विचार करतो. त्या क्षणी तो 50 रुपयांचा खर्च अजिबात मोठा वाटत नाही. हो, दुकानात गेल्यावर सुद्धा आपण हेच करतो. हे पण घेऊया, नंतर घ्यायचंच होतं, असं म्हणून आपण स्वतःचीच समजूत काढतो. अगदी बरोबर, पण आपण त्याचा गणित महिन्याच्या किंवा वर्षाच्या हिशोबात कधीच करत नाही. रोजचे 100 रुपये म्हणजे महिन्याला 3,000 रुपये होतात. बापरे. आणि वर्षाला 36,000 रुपये. जेव्हा आपण हा मोठा आकडा पाहतो तेव्हा खरा धक्का बसतो. 36,000 रुपये? हा आकडा खरोखरच मोठा आहे. पण हे सगळं ऐकताना ना मला एका उदाहरणाची आठवण येतेय. कोणतं उदाहरण? हे सगळं एका मोठ्या पाण्याच्या टाकीला असलेल्या अगदी बारीक छिद्रासारखं आहे का? कसं काय? म्हणजे बघा, पाण्याची टाकी पूर्ण भरलेली आहे, पण त्याला एक अतिशय बारीक छिद्र आहे. सुरुवातीला त्यातून फक्त थेंब थेंब पाणी गळत असतं. बरोबर. ते पाहून आपल्याला वाटतं की याने काय फरक पडणार आहे. टाकी तर खूप मोठी आहे. पण रात्रभर त्या छिद्रातून पाणी गळत राहतं आणि सकाळी उठून पाहतो तर संपूर्ण टाकी रिकामी झालेली असते. खूपच अचूक उदाहरण आहे. आपल्या पैशांचं अगदी असंच होतं. हो ना. ते बारीक छिद्र म्हणजे आपले हे रोजचे छोटे छोटे खर्च. आणि जेव्हा महिन्याच्या 1 तारखेला पगार हातात येतो ना, तेव्हा पाण्याचा प्रवाह इतका मोठा असतो की ते बारीक छिद्र आपल्याला दिसतच नाही. अगदी खरंय. आपल्याला वाटतं की भरपूर पैसे आहेत अजून. हो, आपला मेंदू त्या छोट्या गळतीकडे दुर्लक्ष करायला शिकलेला असतो. पण हे छोटे थेंब शांतपणे आपली आर्थिक टाकी रिकामी करत असतात. पाण्याची टाकी रिकामी होते हे मान्य. हे बारीक छिद्र आपल्याला बुडवतं हेही मान्य. पण मग आपण ती छिद्र बुजवत का नाही? कारण मुळात आपल्याकडे कोणतंच नियोजन नसतं. म्हणजे प्लॅनिंग नसतं. हो, पगार आला की आपण पैशांच्या प्रवाहात फक्त वाहत जातो. आणि सगळ्यात मोठी चूक म्हणजे आपला विचार करण्याची पद्धत. कोणती पद्धत? आपण विचार करतो की आधी सगळे खर्च करू आणि महिन्याच्या शेवटी जे उरेल ते मी वाचवेन. पण शेवटी काहीच उरत नाही. अगदी बरोबर. याचं कारण एका साध्या नियमात आहे. आपला खर्च हा आपल्या उपलब्ध पैशाइतका आपोआप प्रसरण पावतो. हे थोडं सोप्या भाषेत कसं सांगता येईल? एक साधं उदाहरण घेऊया. समजा तुम्हाला गावी जायचं आहे. तुमच्याकडे एक छोटी बॅग आहे. तुम्ही फक्त सर्वात महत्त्वाचे कपडे त्यात ठेवाल. हो, जेवढी जागा आहे तेवढंच सामान. पण समजा तुमच्याकडे एक खूप मोठी सुटकेस आहे. मग काय होईल? मग मी विचार करेन की अरे जागा आहेच, तर अजून 2 कपडे घेऊया, एखादं पुस्तक घेऊया. बरोबर. ती मोठी सुटकेस पूर्ण भरेपर्यंत तुम्ही त्यात सामान टाकत राहाल. पैशांचं अगदी तसंच आहे. अरेच्छा. तुमच्याकडे जेवढे पैसे हातात असतील तेवढे खर्च करण्यासाठी नवीन मार्ग तयार होतातच. म्हणूनच शेवटी उरलेले पैसे वाचवेन ही पद्धत कधीच काम करत नाही. कारण सुटकेस नेहमी पूर्ण भरणारच. मग यावर उपाय काय? इथे एका अत्यंत साध्या युक्तीचा वापर करणं गरजेचं आहे. ती म्हणजे आधी बचत करा आणि मग खर्च करा. म्हणजे पगार आला की लगेच? हो, पगार आला की आधी थोडे पैसे बाजूला काढायचे आणि मग जे उरतील त्यातून बाकीचा महिना काढायचा.
म्हणजेच तुमची सुटकेस आधी छोटी करून ठेवायची. हे तत्व म्हणून खूप छान वाटतं, पण प्रत्यक्षात जेव्हा घरभाडं, लाईट बिल, मुलांची फी समोर येते, तेव्हा आधी बचत करा हे खूप अवघड जात असेल ना? ही अतिशय व्यावहारिक शंका आहे. ज्यांचे निश्चित खर्च जास्त आहेत त्यांना हे सुरुवातीला अशक्य वाटू शकतं. हो. मग अशा वेळी काय करायचं? इथे रक्कम महत्वाची नाहीये, सवय महत्वाची आहे. जर तुम्हाला 20% रक्कम बाजूला काढता येत नसेल तर फक्त 5% काढा. 5% शक्य नसतील तर फक्त 500 रुपये काढा, पण ती कृती करा. पण एवढ्या छोट्या रकमेने काय मोठा फरक पडेल? पैशांच्या दृष्टीने लगेच फरक पडणार नाही, पण मानसिकदृष्ट्या हा मोठा बदल असतो. आपण स्वतःला सांगत असतो की माझं भविष्य हे माझ्या आजच्या गरजांइतकंच महत्वाचं आहे. हे खूपच महत्वाचं आहे. आपण स्वतःला प्राधान्य देतोय. अगदी. एकदा का ती सवय लागली की मग उरलेल्या पैशांमध्ये महिना कसा चालवायचा याचं नियोजन मेंदू आपोआप करायला लागतो. पण समजा एखाद्याचा पगार वाढला, खूप प्रगती झाली, तरीही अनेकदा असं दिसतं की त्यांची आर्थिक स्थिती सुधारत नाही. असं का होतं? याला आपण लाईफस्टाईल इन्फ्लेशन म्हणतो, म्हणजेच कमाईसोबत वाढणारा खर्च. हो, हे मी खूप लोकांमध्ये पाहिलं आहे. जसे पैसे वाढतात तसे आधी जे साधं चालायचं ते आता चालत नाही. बरोबर आहे. थोडं जास्त कम्फर्टेबल जगायचं वाटतं, मोठी गाडी हवी असते, महागड्या हॉटेलमध्ये जावंसं वाटतं. होय, आणि यातच आपण सर्वात मोठ्या सापळ्यात अडकतो. आपलं उत्पन्न कितीही वाढलं तरी आपला खर्च त्याच्या बरोबरीने वाढत जातो. म्हणजेच आपण जास्त पैसे कमवतो ते आर्थिक सुरक्षिततेसाठी नाही, तर फक्त सध्याचा तो कम्फर्ट वाढवण्यासाठी वापरतो आणि तिथेच आपण अडकतो. अत्यंत अचूक निरीक्षण आहे हे, आणि म्हणूनच या संपूर्ण चर्चेचा सारांश आपण शांतपणे समजून घेतला पाहिजे. आपल्याकडे पैसे टिकत नाहीत याचा अर्थ आपलं नशीब खराब आहे असं नाही, हा फक्त जागरूकतेचा अभाव आहे. मग थोडक्यात सांगायचं तर रोजच्या छोट्या सवयी बदलणं हीच खरी बचत आहे. अगदी बरोबर. प्रत्येक खर्चाच्या वेळी एक क्षण थांबून विचार करणं आणि पगार वाढला तरी लगेच खर्च न वाढवणं. खरंच ही चर्चा खूपच डोळे उघडणारी आहे. या सखोल चर्चेच्या शेवटी जाताना माझ्या मनात एक विचार येतोय. कोणता विचार? आपण हे जे रोजचे छोटे छोटे खर्च करतो किंवा नकळत वस्तू विकत घेतो, ते खरंच आपल्याला ती वस्तू हवी असते म्हणून करतो? कधी कधी वाटतं आपण दिवसभराचा कामाचा तो प्रचंड ताण, तो मानसिक थकवा विसरण्यासाठी आणि फक्त क्षणभर बरं वाटण्यासाठी तो खर्च करत असतो. हो, हे शक्य आहे. आपण खरंच ती वस्तू विकत घेत असतो की तो क्षणभराचा आनंद विकत घेण्याचा प्रयत्न करत असतो? कधी कधी आपण जे पाहतो ते पूर्ण चित्र नसतं. खरंय. खरं काय चाललंय ते फक्त शांततेत समजतं. या प्रश्नावर आपण सर्वांनीच शांतपणे विचार करायला हवा. अशाच मनाला भिडणाऱ्या विषयांवर आपण इथे अमृत मंथनवर मनमोकळं बोलत राहतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या जवळच्या लोकांबरोबर शेअर करा आणि अमृत मंथनला सबस्क्राईब करायला विसरू नका.